दत्तनाम हे मंगवादरे बंग सोडले नाम सागरे कामवासना तोडी कल्पना हे दयानिधे श्री कृपा घन श्री दत्तात्रय महाराज की जय। मायबाभाऊ श्रीकृष्ण महाराजांनी चौथ्या अध्यायात आपल्याला चार वर्णाची माहिती दिली। चार वर्ण तयार केले। चातुर्ण्यमय सुष्टम गुणकर्मक्षा तस्य कर्तार्भपि मां विद्य कर्तारमय असं सांगितलं की मी जाती व्यवस्था केली नाही तयार, मी चार वर्णाची व्यवस्था केली, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र। पण चौथ्या अध्यायामध्ये त्याचे लक्षणं सांगितले नाही। ब्राह्मण कसा असतो, वैश्य कसा असतो, शूद्र कसा असतो, शेतकरी कोणाला म्हणावा हे त्यांनी म्हणजे चौथ्या अध्यायामध्ये सांगितलं नाही। चौथ्या अध्यायामध्ये फक्त तेवढं सांगितलं, ते म्हणले की मी चातुर्ण्य सुष्टम गुणकर्मविभाक्षा तस्य कर्तारमपि विद्य कर्तारमय, मी त्याचा कर्ता असून अकर्ता आहे असं म्हणते। आणि तेच मग त्याची माहिती त्याचे लक्षणं सांगताना ब्राह्मण कोणाला म्हणावा, क्षत्रिय कोणाला म्हणावा, शूद्र कोणाला म्हणावा आणि वैश्य कोणाला म्हणावा याची माहिती त्यांनी 18व्या अध्यायात दिली। शेवटी 18व्या अध्यायात दिली। ते म्हणतात शमो दम तप शौचम शांतिरार्जवमेव च ज्ञानम विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म समज। ब्रह्म काय, ब्राह्मण कशावर समजावं म्हणजे त्याला, कारण जो शमो करतो म्हणजे इंद्रियाचं दमन करतो, इंद्रियाचं दमन करतो, मनाचं शमन करतो आणि शांती तप करतो, तप शौचम स्वच्छ अंतर्बाह्य शुद्ध राहतो आणि शांती ठेवतो। शांती आर्जवता त्याच्या अंगी आहे, इत्यादी गुण त्याच्या ठिकाणी आहेत आणि ज्ञान आहे त्याला। ब्राह्मण हा ज्ञानी पाहिजे, ब्राह्मण हा ब्रह्मवेत्ता पाहिजे, त्याला ब्रह्म म्हणजे काय हे कळालं पाहिजे। तो ज्ञान विज्ञान आस्तिक्य भाव पाहिजे, त्याच्यावर परमेश्वरावर त्याची श्रद्धा पाहिजे। ज्ञान विज्ञान आस्तिक्यम ब्रह्मकर्म समजावतो। तर असं ब्राह्मणाचं कर्म आहे आणि तो जर तसं कर्म करत असेल तो ब्राह्मण, तो माणूस, तर त्याला तो कोणताही माणूस, तो जातीनं ब्राह्मण असला नसला तरी त्याचा काही संबंध नाही। जो असे कर्म करत असेल, जो शम करतो, दम करतो, तप करतो, अंतर्बाह्य शुद्ध राहतो, शांती ठेवतो, आर्जवता आहे त्याच्याजवळ आणि ज्ञान आहे, विज्ञान आहे, आस्तिक्य भाव आहे, तर अशा माणसाला ब्रह्म असे जे कर्म करीत असो माणूस कोणी असो मग, आणि तो त्याला ब्राह्मण समजावा। आणि शौर्यम तेजो धुतीर्दाक्षम, शौर्य गाजवतो म्हणजे जनसामान्याचं रक्षण करतो, पतित लोकांचं रक्षण करतो, दिन दुबळ्याचं रक्षण करतो, शौर्य गाजितो। जसे शिवाजीराजे होते, म्हणजे शिवाजीराजे कसे होते, सामान्य जनतेला धरून चालणारे माणसं होते आणि ते तसे माणसं, तसा माणूस जर असेल तर त्याला शौर्य गाजविणारा आणि त्याला काय म्हणावं, मग त्याला क्षत्रिय म्हणा। शौर्यम तेजो, तेज पाहिजे त्याच्या पुढं, त्याच्या तलवारीमध्ये तेज पाहिजे। शौर्यम तेजो धृती, धैर्य पाहिजे। दाक्षम दक्षता, युद्धच्या पलायन आणि युद्धातून पळून जाणारा नसला पाहिजे। युद्ध खंबीरपणे लढणारा आणि आपल्या प्रजेचं रक्षण करणारा। युद्धच्या पलायनम, जसा तो एक शिखंडी नावाचा पोरगा होता, तो शिखंडी किंवा मग जो ज्यावेळेस अर्जुन हे ते अज्ञातवासात होते आणि त्या किचकाच्या राज्यामध्ये तो किचकाचा बहिणीचा मुलगा होता, त्याला उत्तर का काय म्हणत, तर तो युद्धातून पळू लागला। ज्यावेळेस तो युद्ध करायला गेले अर्जुनांचे दोघं, त्यावेळेस तो पळू लागला त्या युद्धातून। ते म्हणजे बाबा माझे
ह्या लोकांपुढं मला लढण्याची काही म्हणजे हिंमत नाही माझ्यात. आणि असा पळून जाणारा माणूस त्याला काय म्हणता येणार नाही, त्याला क्षत्रिय म्हणता येणार नाही. तो माणूस कसा पाहिजे, सूर पाहिजे, तेज पाहिजे चांगली, आणि धैर्य पाहिजे, दक्षता पाहिजे, युद्ध चापापा नाही, युद्धातून तो पळून घेणारा नसला पाहिजे. दानमीश्वर भावाचे आणि दान देणारा पाहिजे, आणि ब्राह्मणावर श्रद्धा ठेवणारं पाहिजे, आणि शेतकऱ्याचं प्रजाहित दक्ष पाहिजे. दानमीश्वर भावाचे दान देणारा भावचे शास्त्रम कर्म स्वभावचे. असा जो माणूस असे कर्म करत असत तर त्याला क्षत्रिय समजावा, त्या माणसाला क्षत्रिय समजावा. आणि कृषी गोरक्ष वाणिज्य, आता कृषी करणार आहे, कृषी म्हणजे शेती करणार आहे, वाणिज्य म्हणजे व्यापार करणार आहे, व्यापार करणारा, कृषी करणारा, ढोरं सांभाळणारा, जनावरं सांभाळणारा. जसे आपल्याकडं धनगर जी जात आहे ती जात वगैरे सगळे शेळ्या वगैरे सांभाळणारी जाती ते, तर तशा लोकांना कोणाला कृषी करणार, वाणिज्य म्हणजे धंदा करणारे, कृषी गोनसे वाणिज्य हे वैश्य कर्म स्वभाव, आणि हे वैश्याचं कर्म आहे. त्याला क्षत्रियाला म्हणजे शेतकऱ्याला वैश्य म्हणता येतं, ते जातीचा विषय नाही, तो जात नाही तिथं, फक्त त्या क्षत्रियाला वैश्य म्हणता येईल. जो व्यापार करतो त्याला वैश्य म्हणता येईल, आणि जो त्याला बी वैश्य म्हणता येईल. आणि जो कृषी करतो, वाणिज्य म्हणजे व्यापार करतो, वाणिज्य हे वैश्याचे कर्तव्य आहे. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्याचे कर्तव्य आहे. आणि परिचर्यात्मक काम करणं, शूद्राशापी स्वभावाचे, आणि सेवा करणं, या 3 वर्गाची सेवा करणं हे त्या शूद्राचं काम आहे. असे हे 4 वर्ण तयार केले होते. तिथं जातीचा व्यवस्था नव्हती, जाती व्यवस्था श्रीकृष्ण महाराजांनी केलेली नव्हती, परंतु ही जाती वर्ण व्यवस्था टिकली नाही. तिच्या वर्णव्यवस्थेवर अवलंबून हा समाज राहू शकत नव्हता, कारण वर्णव्यवस्था ही घरोघरी बदलणारी होती. जर एखादा माणूस खरंच म्हणजे क्षत्रिय असन, तो सूर असन, तर दक्ष असन, तर तो त्या क्षत्रिय त्याला मुलगी तो कसा बी असला तर क्षत्रियाचे लोक जे म्हणजे असतात ते याला मुलगी देणार नाहीत. आणि मग त्यामुळं काय झालं, या जातीच्या काठ्यागाड्या पडल्या. जो बुटं शिवू लागला, जो चपला शिवू लागला तो चबार झाला, जो म्हणजे शेळ्या सांभाळू लागला तो धनगर झाला, जो माळ्याचा धंदा करू लागला तो माळी झाला. अनेक प्रकारचे जाती धर्म निर्माण झाले, आणि या जाती धर्मामध्ये आपला भारत वाटला गेला. अनेक जाती, अनेक धर्म हे झाले, आणि लोकांची मनं एकसारखे राहिले नाही. कोणावर फक्त जातीवर सगळं म्हणजे राजकारण आज चाललेलं आहे. तर माझ्या तसं ते राजकारण चालू नये, आणि जाती व्यवस्था कोणी मानू नये. सर्व प्राणी मात्र सम आहेत, सगळे माणसं सारखे आहेत असं समजून आपण चालायला पाहिजे, आणि आपल्या जीवनात वागायला पाहिजे. कोणाचा जातीभेद, वर्णभेद, कोणताही भेद न करता आपण, आणि कोणत्याही धर्माचा भेद न करता आपण सगळे एक आहोत. आणि जरी कोणाचे धर्म, कोणचा धर्म आवडत असेल तर सगळ्याशी सेक्युलर राहिलं पाहिजे, आणि सगळ्या जाती धर्माला बदल आपण अभिमान म्हणजे मान ठेवला पाहिजे सगळ्याचा, आणि आपण याच्यात वागलं पाहिजे. तसा आपला भारत देश हा निधर्मी राज्य आहे. अनेक धर्म येतं तरी 18 जातीचे कडबोळे आहेत, पण नाव निराळे, रंग निराळे, पण भारतीय एकच सगळे भारतीय लोक एक आहेत. आणि तसंच एक राहा भाऊ, आणि आपल्या देशाची प्रगती करा असं मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम.